हॅलो स्टुडंट्स, आज आपण जनरल सायन्स क्लास 7th वर्कशीट 24चे क्वेश्चन आन्सर पाहणार आहेत. मेक अ लिस्ट ऑफ अप्लायन्सेस इन युअर हाऊस विच हॅव मॅग्नेट्स इन इट. तुमच्या घरामध्ये असलेले जी काही साधने आहेत, उपकरणे आहेत की ज्याच्यामध्ये मॅग्नेट असतं, त्याची एक लिस्ट बनवायची आपल्याला. तर आपण सांगू शकू की व्हॅक्यूम क्लीनर आहे, त्याच्यामध्ये मॅग्नेट असतं. नंतर आपल्याला रेफ्रिजरेटर सांगता येईल म्हणजे फ्रीज. नंतर आहे मायक्रोवेव्ह ओव्हन असेल, त्याच्यामध्ये सुद्धा मॅग्नेट असतं. आणि इलेक्ट्रिक फॅन यासारखे आपल्याला लिस्ट तयार करता येतील. तसेच क्वेश्चन 2 आहे, डिटरमाइन वेदर द मटेरियल इज मॅग्नेटिक ऑर नॉन मॅग्नेटिक अमंग द मटेरियल्स इन युअर सराउंडिंग. तुमच्या सभोवताली जे काही मटेरियल आहे ते मॅग्नेटिक आहे की नॉन मॅग्नेटिक आहे, हे तुम्ही कसं निश्चित कराल? त्याचा आन्सर आपण सांगू शकू की मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय आपल्याला सांगता येईल की द मटेरियल शुड बी टेकन नियर टू द मॅग्नेट. इफ मटेरियल स्टिक्स टू द मॅग्नेट द मटेरियल इज मॅग्नेट. ज्यावेळेस जे मटेरियल आहे आपण मॅग्नेटच्या जवळ नेल्यानंतर त्याला स्टिक झालं, अट्रॅक्ट झालं त्याच्याकडे किंवा चिकटलं गेलं, तर ते मटेरियल असेल मॅग्नेटिक. आणि त्याच्या अपोजिट आपल्याला नॉन मॅग्नेटिक मटेरियल असं सांगता येईल, द मटेरियल शूड बी टेकन नियर टू द मॅग्नेट इफ मटेरियल डज नॉट स्टिक. आणि जर ते मटेरियल चिकटलं गेलं नाही तर त्या मटेरियलला म्हणून नॉन मॅग्नेटिक मटेरियल. अशा पद्धतीने आपण एखादं मटेरियल मॅग्नेटिक आहे की नॉन मॅग्नेटिक आहे हे निश्चित करू शकतो. क्वेश्चन 3 आहे, आयडेंटिफाय द मॅग्नेट्स फ्रॉम द शेप अँड फाइंड द थिंग्स इन विच दे आर यूज. खाली तुम्हाला काही मॅग्नेट्स दिलेले आहेत, ते मॅग्नेट्सचे तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आणि त्याचा तुम्ही कशासाठी यूज करतात ते लिहायचं आहे. फर्स्ट दिलेला आहे, फर्स्ट त्याला आपण म्हणू बार मॅग्नेट. सेकंड आहे हॉर्स शू मॅग्नेट. आणि थर्ड आहे सिलेंड्रिकल मॅग्नेट. 4 आहे रिंग शेप मॅग्नेट. असे मॅग्नेटचे 4 आपल्याला टाईप सांगता येतील किंवा ते दिलेले मटेरियल सांगता येतील. आता त्याचा यूज काय आहे, फंक्शन काय आहे त्याचा आपण पाहू. फंक्शनमध्ये आपल्याला असं सांगता येईल की बार मॅग्नेट जे आहे टू पिकअप स्मॉल मेटॅलिक ऑब्जेक्ट्स लाईक नेल्स. जे काही छोटे छोटे मेटल आहेत म्हणजे पिन आहे, टाचणी आहे, यासारख्या गोष्टी हे करण्यासाठी, पिकअप करण्यासाठी, उचलण्यासाठी आपण बार मॅग्नेटचा यूज करतो. सेकंड दिलेला आहे हॉर्स शू मॅग्नेट. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्याचं फंक्शन सांगू, टू पिकअप मेटल ऑब्जेक्ट्स ऑफ एनी साईज डिपेंडिंग ऑन द स्ट्रेंथ ऑफ धिस मॅग्नेट. ह्याची स्ट्रेंथ किती आहे त्याच्या एवढं आपण त्याच्या साईज, त्याच्या स्ट्रेंथ इतकी जे काही साईज असेल ते आपण ते त्या मॅग्नेटने पिकअप होतं. नंतर आहे सिलेंड्रिकल मॅग्नेट. डिटरमाइन इफ कॉईन्स आर फेक. कॉईन्स जर फेक असतील ते डिटरमाइन करण्यासाठी आपण सिलेंड्रिकल मॅग्नेटचा यूज करतो. नंतर आहे रिंग शेप मॅग्नेट. दे आर यूज इन सायन्स एक्सपेरिमेंट सच ॲज डिमॉन्स्ट्रेशन ऑफ मॅग्नेटिक रिपल्शन. आणि ते आपण सायन्स एक्सपेरिमेंटमध्ये मॅग्नेटिक रिपल्शनचा एक्सपेरिमेंट करण्यासाठी आपण यूज करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला हे 4 प्रकारचे मॅग्नेट आहेत आणि त्याचा यूज सांगता येईल. क्वेश्चन 4, वाय इज धिस सो. असं का होतं? इन अ पिन होल्डर डू नॉट फॉल इवन इफ इट इज हेल्ड अपसाइड डाऊन. असं का होतं की पिन होल्डरमधून पिन आपण अपसाइड डाऊनला म्हणजे जरी उपडी ठेवलेली असेल तरी देखील ती पिन होल्डरमधून बाहेर पडत नाही आहे किंवा खाली पडत नाही आहे. असं का होतं? बिकॉज द ओपनिंग ऑफ पिन होल्डर इज मॅग्नेटिक. दस इफ एनी पिन इज फॉलिंग द मॅग्नेटिक ऑन द ओपनिंग अट्रॅक्ट्स द पिन. म्हणून
कोणतीही पिन त्याच्यामध्ये मॅग्नेट असतं, त्याच्यामुळे कोणतीही पिन खाली पडली त्यातली पिन खाली पडत नाही. वाईल सेकंड आहे while we are shutting the door of the fridge, we find that it closes automatically from a certain distance and does not open unless pulled again. ज्यावेळेस आपण फ्रीज ओपन बंद करत असतो त्यावेळेस काही अंतर गेल्यानंतर ते ॲटोमॅटिकली क्लोज होतं. असं का होतं? आणि ते नंतर आपण ज्यावेळेस त्याला ओढलं जाईल त्यावेळेसच ते उघडतं. असं का होतं? बिकॉज द मॅग्नेट इज यूज इन कन्स्ट्रक्शन ऑफ डोअर ऑफ द फ्रीज. फ्रीजच्या डोअरमध्ये सुद्धा मॅग्नेटचं कन्स्ट्रक्शन असतं, ज्याच्यामुळे विच अलाउज द डोअर टू पुल इट फ्रॉम अ सर्टन डिस्टन्स. त्यामुळे काय होतं, ते एका सर्टन डिस्टन्सकडे गेल्यानंतर ते मॅग्नेट अट्रॅक्ट करतं आणि त्याच्यामुळे तो डोअर जे आहे ते क्लोज होतं. नंतर आपण क्वेश्चन 5 पाहू. राईट द नेम्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट इन द पिक्चर अँड वेअर इट इज यूज. The name of the instrument in the picture. एक मिनिट, तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्वेश्चन 5 असा आहे की खाली हे जे इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे ते इन्स्ट्रुमेंटचं आपल्याला नाव सांगायचं आहे आणि त्याचा कुठे वापर केला जातो असा क्वेश्चन. तर त्या पिक्चरला नाव आहे मॅग्नेटिक कंपास. आणि मॅग्नेटिक कंपास इज मेनली यूज इन शिप्स फॉर नेव्हिगेशन अँड ओरिएंटेशन. शिप म्हणजे जहाज जे आहे त्याच्यामध्ये ह्या मॅग्नेटिक कंपासचा यूज केला जातो. अशा पद्धतीने आपल्याला वर्कशीट 24चे क्वेश्चन आन्सर सांगता येतील. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचे क्वेश्चन घेऊन भेटूया. थँक्यू.